उषाताई, एक पहाड, आनंद, उत्साह, उल्हास आणि आत्मसंतोष या गोष्टी शोधूनही एकत्र कुठेच मिळत नाही. त्यासाठी नशीब असावं लागतं. आणि असंच नशीब या पृथ्वी तलावर ठाणे जिल्ह्यातल्या मनोरमा नगर या परिसरातल्या नागरिकांचं आहे. जब भी वो मिलते हो इतनी अच्छी तरह मिलते. इट्स लाइक शी इज लाइक आस. ताईंच्याबद्दल सांगायचं म्हणजे ताई एक आमच्या कॉर्पोरेटरच नव्हे तर ते एक चांगल्या आमच्या फ्रेंड म्हणून राहतात. आणि कधी जाती धर्माचा भेदभाव करत नाही ते. ताई आल्यामुळे आमच्या एरियामध्ये आम्हाला काय म्हणजे हक्काचा माणूस भेटलेले. उषाताई आल्या आणि प्रगती झाली. कारण त्यांच्या जीवनात 2012 साली एक पहाट उगवली. आणि ती पहाट म्हणजे दुसरी कोणी नाही तर अशी व्यक्ती जिने पहाट या शब्दाला जन्माला येताच सार्थकी केलं. आणि ती व्यक्ती म्हणजेच मनोरमा नगरच्या परिसरातल्या प्रत्येक महिलेची मित्र, फ्रेंड, सखी, दोस्त, भिडू उषाताई. माझ्या घराला खरोखर अक्षरशः घूस लागली होती. पण ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आमचा ते काम करून दिलं. पण ताईसारखी अशी नगरसेविका आजपर्यंत कुठंच बघितली नाही. खरोखर ताई आम्हाला लाभल्यात हे खरं आमचं भाग्य आहे. म्हणून सांगते का खरोखर अशा आम्हाला हमेशा इथून पुढं पण आम्हाला त्या पाहिजेत. उषाताई आमच्या नगरसेविका आहेत. त्या आल्यापासून आमच्या इथे खूप सुधारणा झालेल्या आहेत. कधी पण अपरात्री फोन केला तरी पण त्या आमच्यासाठी धावून येतात. चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं की त्यांची आठवण काढावी लागत नाही. ते कायम आठवणीतच राहतात. अशाच कायम आठवणीत राहणाऱ्या उषाताईंचा जन्म खारेगावला झाला. घरात 2 मोठे भाऊ, 2 मोठ्या बहिणी आणि आई बाबांच्या लाडक्या उषाताई शाळेतही सर्वांच्या लाडक्या होत्या. आई वडिलांकडे जेव्हा असताना खरंच अक्षरशः म्हणजे इतकं सुंदर दिवस गेले की वडिलांची मी लाडकी होती. सगळ्यात म्हणजे छोटी मीच होती. माझी हॉबी होती फक्त शिक्षण आणि स्पोर्ट्स. कारण स्पोर्ट्समध्ये माझी आवड खूप होती. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे खो खो म्हणा, कबड्डी म्हणा, ह्या गोष्टीमध्ये माझं जास्त केंद्रित होतं लक्ष. अभ्यासामध्ये अतिशय हुशार असलेली, तसेच कला, नृत्य, खेळ यामध्ये उपचारच पारंगत असलेली अशी विद्यार्थिनी मी चांगलीच ओळखते. लहानपणी ती म्हणजे तिला हौस होती नाचाची ती नऊवारीवर. आमचे नाही कळताना पण नाचायची. तिच्या बाबाला राग यावाचा, ती नाचायचीच. त्यांची आवड माझी अशी स्वयंपाकाची नव्हती जास्ती. लहानपणी लग्नच केला ना. तिला ही नाचाची, शिक्षाची जास्ती आवड होती तिला. आणि त्यांनी माहेराला स्वतःच्या कर्तृत्वाने ओळख देऊन फुलवलं तर संजयजींसोबत सप्तपदीच्या बंधनात गुंतून सासरच्या ओळखीमध्ये स्वतःला मुरवलं. उषाताई ह्या अतिशय कलासक्त आणि कलाप्रेमी आहेत. त्या स्वतः सुंदर नृत्य करतात. गमतीचा भाग झालाय आपणाला सांगायचा तर नानांनी त्यांना याच नृत्याच्या आविष्कारातून त्यांना पसंत करून आणि त्यांचा विवाह संजयजींबरोबर लावून दिलेला. लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतर ज्यावेळेस सकाळ झाली की मी खाली हॉलमध्ये आल्या का मला सगळे घर पूर्ण भरलेलं दिसायचं. सगळे लोक आलेली असलेली म्हणजे घरात बसलेली असायची. आणि दादा आणि माझे मिस्टर आणि नाना हे एकत्र बसून त्यांचे काय प्रॉब्लेम सॉल्व करायचे. कोणाच्या काही समस्या असतील, काही असतील, हे मला ऐकण्याचं आणि बघण्याचं एक दृश्य मिळायचं. त्यांच्या हेतूनच मी प्रेरणा घेत होती. त्यांचे कसे प्रॉब्लेम सॉल्व करायचं हे मला सुरुवातीला थोडं अवघड वाटलं बघण्यासाठी. पण नंतर मी त्याच्यामध्ये थोडी मुरत गेली. ज्याच्यामुळे समाजकार्याचे संस्कार हळूहळू त्यांच्यावरही होऊ लागले. आणि जाणता अजाणता समाजकार्यासाठी केलेल्या राजकारणाचे धडेही त्यांना मिळू लागले. माझ्या सासरे तर नाहीच माझ्या वडिलांसारखेच आहेत. एक वडील जसं मुलीसाठी करतो तसं त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे. आणि राजकारणामध्ये पण त्यांची प्रेरणा घेऊन सुरुवातीला प्रत्येक गोष्टीमध्ये मला भाषणासाठी ते मला स्वतः उठवायचे. उषा अशी बोल, उषा तशी बोल. ह्या गोष्टीमध्ये मला खूप त्यांनी समजून घेतलं. मी स्वतः संजयला बोललो की पण आपण दुसरं कोणाला निवडून आणण्यापेक्षा आपल्या सौभाग्य होईल तू जर घेऊन उभं राहिलास तर मला असं वाटतं की दोन्ही आपल्या घरचे माणसं होतील. आणि घरातूनच लोकसेवेचं बाळकडू मिळालेल्या उषाताईंनी लोकांच्या सेवेसाठी नाना आणि दादांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वतःला लोकसेवेसाठी समर्पित करण्याचं ठरवलं. ज्याची सुरुवात झाली सिंधुताई सपकाळ यांच्या आशीर्वादाने. सिंधुताईंच्या प्रेरणेने समाजकार्यात कार्यरत झालेल्या उषाताईंना लोकांचे आशीर्वाद लाभू लागले आणि लोकांना
त्यांच्या हक्काचा माणूस मिळाला. She is what to say, like an angel in our area. When the moment she has come in our area, it was a blasting result because moreover in the previous days no one was watching what is going on, only taking the votes and running off. आणि लोकसेवेच्या कार्याला दिवस रात्र न पाहता सुरुवात केली. मी गटर नवीन बांधून दिली, पॅक होती म्हणजे उघडी होती ती पॅक करून दिली आणि जे शौचालय खराब होते ते काही रिपेअरिंग करून दिले आणि काही नवी बांधून दिले. पण आज इथे इतकं स्वच्छ झालेलं आहे की वाटत नाही आज मनोरमानगर इतका सुंदर आणि स्वच्छ झाला असेल. पायवाटा बनवल्या, ठिकठिकाणी लाईट्स लावले. हमारे यहाँ लाइट ना रहा, पिछला नगर सेवक कितनी बार बोला गया कि ये काम कर दो वो काम कर दो, तो वो तो सुनवाई न करें. उषा ताई और दादा के एक बार बोले कि दादा यहाँ लाइट ना एरिया में लाइट लगा दें, तो बोले ठीक है. दूसरी बार बोलने की जरूरत ही नहीं है. 550 बचत गट उभारून महिलांना एकत्र आणलं. विधवांना रोजगारासाठी शासनाकडून अनुदान मिळवून दिलं. 150 बचत गट आम्ही सुरुवातीला त्यांना काही शून्य होतं, तिथे काहीच माहिती नव्हतं, बचत गट काय असतं हे सुद्धा माहिती नव्हतं. पण तिथे आम्ही बचत गट निर्माण केले. ज्या विधवा महिला असतात त्यांच्यासाठी मी प्रत्येकी जे अनुदान असतं महानगरपालिकेतून ते त्यांना मिळवून दिलेलं आहे. अपंग स्टॉल असतील ते मिळवून दिलेले आहेत. काही पापड मशीन, शिलाई मशीन ह्या आमच्या महापालिकेतून शासनाकडून मी त्यांना मिळवून दिलेल्या आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या प्रेरणेने मुलगी शिकली प्रगती झाली या कार्यक्रमाला राबवत गरीब मुलींसाठी शिक्षणाची सोय केली. माझ्या मुलाला ॲडमिशन मिळत नव्हतं आणि ताई आणि दादांपाशी जाऊन मी फक्त रिक्वेस्ट केली तर त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाचं ॲडमिशन झालं आणि हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही. आज मुली शिकल्या तर खरंच आपलं देशाचा उद्धार होईल. खरंच त्या शिकल्या पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण मुलगी जर एक मुलगी शिकली तर पूर्ण घर शिकलं जातं, हे मेन महत्त्वाचं आहे. विद्याप्रसाद शाळेमध्ये ज्या मुली येतात शिकायला ह्या गरीब आहेत. ह्या गरीब घरच्या असल्यामुळे त्यांना मोठं शिक्षण घेतलं जात नाही आहे. म्हणून आज विद्याप्रसादामध्ये ज्या नानांनी शाळा ओपन केलेली आहेत तिथे अनेक मुली येतात. तर त्यांच्यासाठी मी एक कार्यक्रम राबवला होता की मुलगी शिकली प्रगती झाली. आम्ही माझ्या एरियामध्ये प्रत्येक वेळेस दर महिन्याला आम्ही हेल्थ कॅम्प करतच असतो. कारण जो स्लम एरिया आहे तिथे महिला घरकाम करतात आणि त्यांनी कधी हेल्थचा विचार कधी करतच नाही. त्यांचं परिवार, 2 मुलं, नवरा बायको आणि 4 पैसे कसे कमवत आहेत ह्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. पण जेणेकरून त्यांना कुठेतरी आपल्या शरीरापर्यंत कुठपर्यंत म्हणजे त्यांना आराम मिळेल किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठे सुख मिळेल ह्याच्यासाठी मी प्रत्येक वेळेस माझ्या ऑफिसमध्ये हेल्थसाठी कॅम्प लावत असते. इथे आल्यावर बसेस अजिबात नव्हत्या, त्यामुळे ताईंनी दादांनी बसेस चालू केल्या. त्यामुळे बस स्टेशनला जायला अगदी बरं पडलं आणि शिवाय रात्री बाहेर जायचं म्हणजे अगदी काळोख होता, बाहेर पडूच शकत नव्हतो. तर ताई आणि दादांनी लाईट्स लावून दिले सगळीकडे, त्यामुळे बाहेर अपरात्री वगैरे यायला काहीच प्रॉब्लेम होत नाही. प्रत्येक महिलेच्या हृदयी विराजमान झालेल्या उषाताईंना राजकारणाच्या या वाळवंटात त्यांच्या सासूबाईंची आणि मुलांची मदत तर मिळालीच, परंतु त्यांचे पती श्री संजय भोईर हेही त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी आधारस्तंभ म्हणून उभे राहिले. त्यावेळेस मनामध्ये एक भीती होती की मी आता लोकांच्या समोर कसं सामोरं जायचं, माझ्याकडून कामं होणार की नाही, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार की नाही. पण माझ्या जोडीला माझा आधारस्तंभ माझे पती ह्यांनी मला खूप हेल्प केलं. मला मुलगा विकेश आणि संजय ना मुलगी ह्यांनी दोघांनी मला सपोर्ट करत असतात. मी भाषणामध्ये कसे शब्द वापरले पाहिजे, कसं बोलायला हवं आहे ह्या गोष्टी मला खूप दोघं सपोर्ट करत असतात. खरंच अक्षरशः मला 2 मुलं अशी इतकी सुंदर मिळालेली आहेत की मला कधीच दुखवून देत नाही. माझ्या मिस्टरांना पण नाही आणि मला पण नाही. खूप समजूतदार आहेत. लोकांच्या सेवेसाठी राजकारणात पदार्पण केलेल्या उषाताई लोकांच्या आनंदात आनंद मानतातच, पण लोकांच्या दुःखात त्यांचा आधाराचा हात सर्वात आधी असतो आणि त्यांच्या ह्याच आपुलकीमुळे त्या लोकांना आपलंसं करतात. आपण नेहमी असं म्हणतो की दिव्यांच्या रोषणाईत एक दिवा लावण्यापेक्षा तो अंधारात लावावा. त्याने अंधाराला तर आनंद होतोच, पण त्याहीपेक्षा त्या दिव्याला आनंद होतो की वात विझेपर्यंत का होईना, तेल संपेपर्यंत का होईना आपण अंधाराला प्रकाशमान केलं. आणि ते अंधाराला प्रकाशमान करण्याचं काम उषाताई त्यांच्या नावाप्रमाणेच उत्तम प्रकारे पार पाडत आहेत आणि त्याचा आम्हाला खरोखर या वार्डात राहून अभिमान वाटतो. आणि 5 वर्षाच्या कालखंडामध्ये उषा इतकी प्रगतीपथावर जाईल ही आमच्या स्वप्नात देखील नव्हतं त्या ठिकाणी. आज जी उषा सभागृहामध्ये बोलते, आज जी उषा कुठेही कुठच्या कार्यक्रमामध्ये बोलते, तेव्हा अभिमानाने छाती बघते
की याला म्हणतात की देवाला भोयचं सूर. पण आमच्या उशाला महापौरांच्या खुर्चीवर बसल्याचं स्वप्न जो माझं आहे ते स्वप्न भगवंत पूर्ण करो ही भगवंताची यांनी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. And I think the coming years we are expecting that our entire locality will be developed, having good infrastructures and good education, schools, hospitals in our area. So we are quite satisfied. ताई तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत. बेस्ट ऑफ लक. अगे रब नु भी यही अरदासा करिए कि उन्होंने कामयाबी बख्शन कि ये जे बंदे सुख दुख हर जगह साडे नाल हमेशा चलनगे. उषाताईंसाठी खास संदेश असा आहे की खूप छान काम करताय उषाताई. खूप बरं वाटतं तुमचं काम बघून आणि इथे जमलेला भव्य मेळावा बघून अगदी समाधान पावले मी. फक्त या बायकांना स्वतःला ओळखायला शिकवा, स्वतःच्या आत्मशक्तीचा परिचय त्यांना करून द्या, एवढंच मी तुम्हाला सांगेन. समाजकार्यासाठी राजकारणाची पायरी चढलेल्या उषाताईंच्या दिवसाची सुरुवात आजही एका सामान्य स्त्रीसारखीच घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना होते. त्या आजही स्वयंपाकाची तयारी स्वतः करतात. नाना आणि संजयजींसाठीच नव्हे तर येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी चहा, नाश्ता, जेवण हेही त्या स्वतः बनवतात. ही माऊली दिवस असो वा रात्र कधीही कुठेही लोकांच्या मदतीसाठी धाव घेण्याकरता तत्पर असते.